लातूर शहरामध्ये आपण सामाजिक दृष्ट्या असतील, राजकीय दृष्ट्या असतील काम करत असताना लातूर जिल्ह्यातील, लातूर शहरातील सर्व पत्रकार बांधवांनी आज ताब्यात जे काही सामाजिक विषय घेऊन आम्ही रस्त्यावर आलो त्यावेळेस याच राशीद साहेब दादा या सर्व पत्रकारांनी अतिशय सहकार्य, मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि जे काही गोरगरिबाचे काही जे प्रश्न असतील त्यांना वाचा फोडण्याचं, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम सर्व पत्रकार बांधवांनी केलेलं आहे. आज पत्रकार परिषद घेण्याचं एकमेव कारण असं आहे, संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये वारे वाहत आहेत. आचारसंहिता सुरू जरी झाली नसली तर कार्यकाल हा संपलेला असल्या कारणानं, संपुष्टात येत असल्या कारणानं संपूर्ण राजकीय पक्ष हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये लागलेले आहेत. महाराष्ट्रामधून देखील 48 लोकसभा जे काही मतदारसंघ आहेत त्या अनुषंगाने जे काही महाराष्ट्रामध्ये देखील राजकीय घडामोडी होत आहेत. लातूर शहरामध्ये लातूर जिल्हा जो आहे तो म्हणजे लोकसभेसाठी राखीव मतदारसंघ आहे. परंतु लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव म्हणून जाहीर झाला तेव्हापासून जर आपण जर ह्या ठिकाणचे जर काही उमेदवाराच्या संदर्भामध्ये जर आपण जर बघितलं, कारण अनेक अँगलनं आपण ह्या लातूर जिल्ह्याच्या पत्रकार बांधवांनी सर्व उमेदवार जे काही वास्तव आहे ते लिहिण्याचं, तो उमेदवार कसा आहे हे लिहिण्याचं काम आपल्या पत्रकार बांधवांनी केलेलं. ह्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लातूर ते नांदेड पर्यंत, नांदेड जिल्हा देखील ह्या ठिकाणी, धाराशिव देखील ह्या ठिकाणी म्हणजे थोडा औषधाचा भाग काही येतो असं. परंतु ह्या मतदारसंघामध्ये एकही असा राखीव मतदारसंघामधून उमेदवार जे काही राजकीय पक्ष आहेत, नॅशनल पक्ष आहेत, त्यांना उमेदवार या मतदारसंघातला मिळालेला नाही. आणि हे सतत तिथल्या ह्या लोकसभेच्या मतदारांना देखील उणिवा भासत आहेत, ते बोलून दाखवलेले आहेत. अनेक राजकीय पत्रकार बांधव सर्व आपल्या माध्यमातून हे काय चाललंय अशा पद्धतीचं अनेक प्रश्न ह्या लोकसभेमध्ये निर्माण झालेले आहेत. आम्ही बघितलं ह्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत जे की केंद्र सरकारचे असू शकतात, त्या माध्यमातून राज्य सरकारकडून जे काही इथले जे काही मूलभूत प्रश्न असतात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, विद्यार्थ्याच्या रोजगाराचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न असेल. आज जर बघितलं तर ह्या लातूर जिल्ह्यामध्ये एवढे तरुण युवक या जिल्ह्यातून स्थलांतर होऊन अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक राज्यामध्ये जाऊन कामासाठी वनवन भटकत आहे. या लातूरमध्ये पदवीधर मतदारसंघ आहे, इथून ते पदवीधर मतदार आहेत या जिल्ह्यामध्ये. पदवीधरच्या संदर्भात बघितलं, सुशिक्षित बेकारांच्या संदर्भात बघितलं तर आज जे काही वास्तव, जे काही सर्वांच्या जे काही मागण्या आहेत, जे काही या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी कधी त्याकडे लक्ष देत नाहीत अशा पद्धतीने दिसून येते. बाहेरून आलेल्या उमेदवारांना या बाबतीमध्ये आणि ज्यांना कशाचा राजकीय असतील, सामाजिक असेल, कसलीच जाण नसलेल्या माणसांना एक खासदार करणं, झोपीतून उठून आणून त्यांना उभा करणं आणि मतदारावर लादणं. आणि जे काही या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे सक्षम आहे, अनेक पक्षाचे बरेचसे कार्यकर्ते देखील असू शकतील, सामाजिक कार्यकर्ते असू दे, पक्षाचे निष्ठावान देखील कार्यकर्ते असतो, त्यांना डावलून कुठून तरी एखादा दिल्ली असेल,
राज्यात असेल कुठून तरी एखादा उमेदवार आणायचा आणि ज्यांना कशाची कोणत्याच विषयाची जाण नसलेल्या माणसाला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये लादण्याचा प्रयत्न अनेक पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आणि हे खेदजनक बाब आहे असं मतदारासहित मला देखील वाटतं या ठिकाणी. म्हणून मी असा विचार केला, ह्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो, जे काही वास्तव एका लोकप्रतिनिधी असतील सामाजिक कार्यकर्ता असतील काम करतो, कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये का आमच्या माता भगिनी असतील एक सुशिक्षित बेकार असेल, ज्या ज्या गोष्टी असतात जिथं जिथं अन्याय होतो तिथं तिथं पत्रकार धावून जातो. रात्रीचा दिवस करून रात्र म्हणत कोणत्याही संकटे कोणत्याही ठिकाणी जाऊन अक्षरशः अनेक अँगलनं कशाची अपेक्षा न करता पत्रकार बांधव त्या ठिकाणी शासनाच्या म्हणजे शासनाला जाणीव करून देण्यासाठी आणि त्या लोकांना जे काही उपेक्षित आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकाराच्या माध्यमातून काम झालेलं आहे, काम होत आहे. अनेक नेते, अनेक खासदार, अनेक लोकप्रतिनिधी त्यांनी जे काम केलेलं आहे त्या पद्धतीनं चांगले असतील वाईट असतील ते दाखवण्याचं काम पत्रकार निर्भीडपणे पत्रकाराच्या माध्यमातून काम केलेलं आहे, हे कोणीच विसरू शकत नाही. म्हणून मी असं विचार केला की गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेमध्ये आपल्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो. ठीक आहे, तुम्हाला जर तुमच्या पक्षातले निष्ठावान जे रस्त्यावरून म्हणजे लोकांमध्ये जाऊन जे गोरगरिबाचे काम करणारे तुमच्या पक्षातले जर कोणी लक्षात येत नसेल पक्षाच्या नेत्यांना आणि तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या गटबाजीमध्ये तुम्ही उमेदवारी देऊ शकत नसाल, काहीतरी असू शकते त्या पक्षामध्ये अंतर्गत भाव, हे मी यामध्ये बोलू शकणार नाही. ठीक आहे, राहू द्या. म्हणून मी आज या ठिकाणी असं आवाहन करणार आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणल्याच्या नंतर एक पत्रकार या ठिकाणी मानलं जात आणि माझी विनंती आहे सर्व ह्या देशातील म्हणजे जे काय राज्यातील जे काय मोठमोठाले राष्ट्रीय पक्ष आहेत असं सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की लातूर लोकसभा मतदारसंघामधून या ठिकाणी उमेदवार देत असताना आपण थोडा विचार करावा. आमचं असं आव्हान आहे की एक रघुनाथ बनसोडे म्हणून साधा पत्रकार, साधा कार्यकर्ता, सामान्य माणूस म्हणून सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना माझी अशी नम्र विनंती आणि कळकळीची नम्र विनंती आहे की लातूर लोकसभा जे काय राखीव मतदारसंघ आहे त्यामधून रघुनाथ बनसोडे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आपण सर्व पक्षाच्या वतीनं जाहीर करावं आणि जाहीर पाठिंबा देऊन माझ्यासाठी मला उमेदवार म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी या ठिकाणी सर्व राजकीय पक्षासहित, प्रादेशिक पक्षासहित, सामाजिक संघटनेसहित मी या ठिकाणी नम्र विनंती करतो. कारण तुम्हाला या मतदारसंघात उमेदवारच भेटत नाही, मग तुमच्यामध्ये मतभेद बाजूला सारून आम्ही देखील आमचं आयुष्य गेलेलं आहे. लातूर जिल्हाच नाही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी आमच्या बाबतीमध्ये बघितलेला आहे. आम्ही अनेक प्रश्न त्या लातूर महाराष्ट्राचे आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब असताना आम्ही होलार समाजाला घरे दिले पाहिजेत, ज्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहेत अशांना घर मिळाले पाहिजे, ह्या राज्यामध्ये घर तिथे शौचालय झालं पाहिजे, हे प्रामुख्यानं प्रथम आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. अनेक आंदोलन आणि तुम्ही बघितलेले जे सामाजिक आहेत त्या पद्धतीनं आम्ही जे आंदोलन आम्ही केलेले आहेत, लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलेच. या राज्यामधल्या तुम्ही बघितला असाल ऑटो जे काही गोरगरीब सुशिक्षित बेकार बॅचलर विद्यार्थी अक्षरशः ऑटो रिक्षा चालवतो आणि राज्य सरकार शासनाने जे काय आरटीओचं काय परमिट होतं ते बंद केलं. आम्ही लातूर जिल्हा बंद केला त्यांच्या मागणीसाठी, परमिट चालू झालं पाहिजे. आणि अक्षरशः त्यावेळेस त्या पद्धतीनं बरेच पुढे आमच्यावर तर काय तुम्ही रघुनाथ बनसोडे या ठिकाणी बोलतोय म्हणून नाही, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, त्या ठिकाणी रघुनाथ बनसोडे म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर आम्ही ज्या ज्या गोष्टी सामाजिक असतील त्या ठिकाणी सोबत घेऊन जे प्रश्न घेऊन आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज म्हाडाच्या जे घरकुल योजना असतील या संदर्भात प्रथम देखील आम्ही या ठिकाणी मागणी केलेली होती आणि त्या माध्यमातून राज्य सरकारने देखील विचार करून ज्या ज्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्य सरकारनं, तत्कालीन सरकारने, आत्ताच्याही सरकारने काम केलेलेच आहे.
अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर आलो आणि त्याला वाचा फोडण्यासाठी पत्रकारांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे की पत्रकारांचा एक प्रतिनिधी त्या लोकसभेमध्ये गेला पाहिजे आणि जो की जाण असलेला जे विषय असतील, जे चांगले विषय घेऊन जो तडीस घेण्याच्या संदर्भामध्ये जे काही आम्ही भूमिका घेतलेली आहे या ठिकाणी जे जे काही तसे तर आमचे बरेचसे बांधव पत्रकाराच्या संदर्भामध्ये अनेक संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने पत्रकाराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी काम करतच असतात. परंतु लोकप्रतिनिधीमधून आपले काही प्रश्न या ठिकाणी सुटले पाहिजे, केंद्राचे असतील, राज्याचे असतील, या माध्यमातून आपला एखादा प्रतिनिधी राहिला पाहिजे आणि अशा पद्धतीचा भूमिका घेऊन म्हणून एक आपल्या पत्रकार बांधवांनी ह्या लातूर जे काही लोकसभा मतदारसंघ आहे सर्व जिल्ह्यातील म्हणजे लोकसभा मतदारसंघातील सर्व पत्रकार बांधवांना मी प्रथम असं कळकळीचं नम्र विनंती करतो की माझ्यासाठी आपण सर्व पक्षीय नेत्यांना आव्हान करावं आणि एक पत्रकाराचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी राहिला पाहिजे. अशा पद्धतीने आपण सर्व पत्रकार बांधवांनी एक भूमिका घ्याल. अनेक अँगलला तुम्ही बघितले, अनेक लोकांना तुम्ही पत्रकारांनी मदत केली आहे. निवडणूक जवळ आल्याच्या नंतर आपल्या पत्रकार बांधवांना राजकीय असतील, जे जे कोणी असतील, स्वार्थापोटी असतील किंवा अजून राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीनुसार असेल, पत्रकाराला फक्त ज्या ज्या वेळेस निवडणूक येईल त्या त्यावेळेस एक गोंजारण्याचं काम केलं जातं. पण 5 वर्ष पत्रकाराच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर अक्षरशः बातमी हीच महत्वाची, बातमी कशी आली पाहिजे हे आणि कशा पद्धतीने राजकीय लोक आजपर्यंत तुम्ही स्टेटमेंट बघितलं असाल. अनेक पत्रकारांना अनेक माध्यमातून लोकप्रतिनिधींना अक्षरशः विचित्र शब्दामध्ये बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक आमच्या पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी त्याचा विरोध देखील केलेला आहे. अशा ज्या भूमिका आहेत, आपला देखील प्रतिनिधी राहिला पाहिजे यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य आणि सर्व राजकीय पक्षांना विचारणा करून उमेदवारी मला कशा पद्धतीने देता येईल आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी आपल्याला आवाहन करतो. अनेक माध्यमातून आपण पत्रकाराच्या माध्यमातून बघितला असाल ह्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात पहिल्या प्रथम या महाराष्ट्रामधून या लातूर जिल्ह्यामधून सर्व आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून पत्रकाराच्या प्रथम मागणी आपण सर्वांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेली आहे. हे सर्व महाराष्ट्र देखील जाणून अनेक गोष्टी पत्रकार अन्याय अत्याचार होत असताना लातूरच्या जिल्ह्याच्या सर्व पत्रकार बांधवांनी आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपला एखादा लोकप्रतिनिधी लोकसभेत राहिला पाहिजे या दृष्टीनं आपण सर्वांनी सहकार्य करावं. आपण बघितलं जे जे उमेदवार या ठिकाणी आले काय कामं केले, त्यांनी कोणते कामं केले, कोणतीच कामं केली. फक्त जे कोणी ज्याच्या मर्जीचे जे कोणी ज्याच्या मर्जीनुसार जे काय खासदार झाले त्यांचेच पाय धुणे हा शब्द मी वापरणार नाही, परंतु वापरण्याची वेळ आली त्याचेच पाय धुणं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण स्वतंत्र एक मी खासदार आहे, या लोकांचे काही प्रश्न असतील हे सोडले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आज तागाय जे काय राखीव लोकसभा मतदारसंघ झाला तेव्हापासून या लोकप्रतिनिधींनी काहीच काम केलं नाही असं ह्या ठिकाणी सर्वांना दिसून येते आणि तुम्ही तर पत्रकारात आपल्याला सर्वांना माहितच. म्हणून या ठिकाणी थोडासा बदल झाला पाहिजे. आणि आज जर तुम्ही बघितला लातूरमध्ये काँग्रेस पक्ष असतील, भारतीय जनता पक्ष असतील, अनेक राष्ट्रीय पक्ष असतील, तुम्ही बघितलं असताल त्यांच्यामध्ये देखील अक्षरशः त्यांना देखील उमेदवार भेटत नाही. खेदजनक बाब आहे. त्याही पक्षामध्ये बरेचसे निष्ठावंत आयुष्य गेले काम करणारे, परंतु अशा माणसांना कधी म्हणजे उमेदवारी भेटली नाही, ते आलेले नाही. परंतु प्रत्येक नॅशनल पक्ष आहे त्यांच्या बूथ पर्यंत अक्षरशः त्यांचे कार्यकर्ते असताना देखील त्यांना पैसेवाला उमेदवार लागतो, पैसे खर्च करणारा उमेदवार लागतो. मग सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं, जे काही म्हणजे सोशल वर्क करणारे काम आहेत त्यांनी काय करायचं. त्यांच्या पक्षामध्ये देखील बरेच सक्षम आहेत, परंतु तिथं कुठं तर त्याचे त्या ठिकाणी बगल देण्याचं काम हा त्यांच्या पक्षाचा जरी विषय असला पण हा चर्चेचा विषय आहे म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे. म्हणून माझी विनंती आहे की या पक्षाने आज सर्व पक्ष बाजूला सोडून भारतीय जनता पक्ष असेल, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, माननीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल, ह्या सर्व पक्षांनी आपण सर्वांनी विचार करून माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला आपण उमेदवारी द्यावी. आणि मी गेली 1996 ला राखीव
राखीव नव्हता मतदारसंघ. नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस होतं त्यावेळेस जनरल वार्ड होता. त्या जनरल सर्वसाधारण मतदारसंघामधून अपक्ष 1996 मला या लातूरच्या मतदारांनी प्रचंड मताने निवडून दिलेले. 2006 राखीव नगरपालिकेमध्ये मतदारसंघ होता. 2006 अपक्ष 2 वेळेस मला अपक्ष निवडून देण्याचं काम. आणि अक्षरशः मी निवडून आल्याच्या नंतर सर्वप्रथम जर आभार जर व्यक्त केला असेल तर पत्रकारांचं केलं. कारण तुम्ही लोकांनी खूप माझ्याकडे चहाला म्हणजे लोकांना चहा पाजवायला देखील पैसा नव्हता. लोकांनी मला चहा पाजून स्वतःच्या खर्चाने मला निवडून दिले. या दोन्ही वेळेस ह्या लातूरमध्ये अपक्ष म्हणून नगर परिषद मध्ये मी आरोग्य सभापती राहिले, मी समाज कल्याण सभापती राहिले आणि विविध कामाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आले. तुम्ही आवाज माझी ज्या ज्या काही विषय असेल ते तुम्ही दाखवण्याचं काम केलंय पत्रकार बांधवांनी. आणि लोकप्रतिनिधीमधून तुमच्यामुळेच आम्ही या ठिकाणी झालेलो आहे. मतदार आमचे गोरगरीब, आमच्या अक्षरशः गोरगरीब मतदार कशाची अपेक्षा न करता दोन्ही वेळेस मला अपक्ष निवडून दिलेलं होतं. आणि अशा पद्धतीनं आपण आता पत्रकारितेमध्ये आलो. आपला देखील वृत्तपत्र आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. माझी आपल्याला कळकळीची नम्र विनंती आहे राजकीय पक्षासहित की मला उमेदवारी आपण देऊन कोणत्याही म्हणजे राजकीय पक्षाचा न देता एक सर्वपक्षीय म्हणून आपण या ठिकाणी मला लातूर लोकसभेसाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि उमेदवारीसाठी आपण पाठिंबा द्यावा. आणि जास्तीत जास्त सर्व पत्रकार बांधवांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. आणि माझं काही चुकत असेल, ज्या काही गोष्टी जे काही असतील त्या ठिकाणी माझं काम देखील धरून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता, कारण आजपर्यंत तुम्ही मलाच घडवलेलं आहे म्हणून आम्ही तुमच्या समोरचा आहे. म्हणून माझी विनंती आहे की पुन्हा हे पत्रकार परिषद घेण्याच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे की लातूर लोकसभा जो काही राखीव जो आहे हे उदासीनता आहे. त्यांना उमेदवारच भेटत नाही आणि जे देतात ते फक्त मतदारावर लादण्याचा प्रयत्न करतात असं दिसून आलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी आपण एवढ्या संख्येनं उपस्थित राहिला सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि काही छोटे मोठे काही असतील प्रश्न तर विचारा असे मी या ठिकाणी विनंती करतो. खासदार झाल्याच्या नंतर जे काही नॅशनल लेवलचे काही लोकसभेच्या माध्यमात केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या काही असतील आणि सर्वात जास्त जे आहे ना गोरगरिबांसाठीच काही जे काही योजना असतात ते योजना भरपूर आहेत, परंतु प्रत्यक्षात गरिबापर्यंत जात नाही ही जाणीव. कारण का जे काही उमेदवार आजपर्यंत आपल्याला दिलेले आहेत ते सर्व पैसेवाले, ज्यांना गरिबाची जाण नाही, त्यांच्या प्रश्नाची जाण नाही, असेच उमेदवार या ठिकाणी झालेले आहेत. आणि मी जे आजपर्यंत जे मी काम केले गरिबांनीच मला निवडून दिलेलं आहे आणि जे जे प्रश्न आहेत ते गरिबाचेच प्रश्न समोर आले आणि नक्कीच आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून हे काम आपल्या सर्वांच्या सहकार्यात मी करणार आहे. सर एक कन्फ्युजन आहे, तुम्ही सर्वपक्षीय उमेदवार म्हणून आम्हाला सहकार्य करावं म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाने तुम्हाला उमेदवारी द्यावी मला लक्षात आलं नाही. त्याला धरून माझा प्रश्न असा आहे, उमेदवारी शेवटपर्यंत तुमची राहील का? पक्षाच्या माध्यमातून कोणत्या राजकीय पक्षाकडे जाहीरच बोलले ना. बरं तुम्हाला खासदार का व्हायचंय? तुम्हाला खासदार का व्हायचंय? राहील का शेवटपर्यंत? मी आजपर्यंत मी ज्या ज्या वेळेस मी निवडणुका लढवल्याच आहेत तुम्ही सर्व लातूरकरांनी बघितलं. विधानसभा असेल, लातूर शहर विधानसभा असेल, लोकसभेची देखील निवडणूक लढवली. माझा शेवटपर्यंत फॉर्म असतो आणि शेवटपर्यंत माझं निवडणूक असते आणि अजून आचारसंहिता सुरू व्हायची आहे. आणि एक आव्हान आहे की आपण ह्या माध्यमातून आपण सहकार्य करावं. लातूर शहराचा एक उमेदवार म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि बिनविरोध जर झालं तर खूपच चांगला हा उद्देश आहे. पक्षातून लढणार का अपक्ष? नाही मी काय म्हणणार सर्वांनी सहकार्य केलं. सर्वपक्षीय तुम्ही ज्याला भाजपनं तिकीट दिलं तर भाजपनं जर तुमचा विचार केला तर नाही मी सर्वपक्षीय कसं देतील? कोणतरी एक पक्ष करावं लागेल ना. सर्वपक्षीय काढायचं नाही अपक्ष नाही याच्यासाठी काय पेटी लागतात ना. आमची एक पेटी आमच्या नाही. हा कसं आहे माहिती का, आपण विकासाची पेटी घेऊनच आपण येणार आहोत. बरोबर आहे. आपण ज्या
ज्या ठिकाणी ज्या उणीवा आहेत आपल्या या मतदारसंघामध्ये, त्या अक्षरशः विकासाची जी काही पेटी आहे, आमच्या पत्रकार बांधवांनी जे काही विषय घेतलेला आहे, पेटी म्हणजे एक चांगला विषय, जे विषय जे आहेत ना, लोकांचे प्रश्न असतील ते न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी खूप चांगलं काम करण्याची संधी जर भेटली तर नक्कीच. तुम्ही अपक्ष उमेदवार उभा टाकल्यानंतर पुण्या पक्षाला मदत करणार पुन्हा हा विषय येतो ना. आणि ज्या वेळेस लोकशाही ह्या देशाची लोकशाही जीवन ठेवण्यासाठी जे कोणी पुढाकार घेईल, बरोबर आहे, आणि आमच्या लातूर लोकसभा जे काही मतदार आहेत त्यांच्या भावना, त्यांचे विचार, आणि ज्या ठिकाणी लोकशाही प्रबळ राहील आणि जे पुढाकार घेऊन जो काम करेल अशा पद्धतीने सर्वांचा विचार घेऊनच आपण भूमिका पुढची घेणार. आपण बीएसपी लातूर जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टी ही अस्तित्व आपण निर्माण केले, हा आपला इतिहास आहे. बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आपलं राजकारण सुरुवात केलं अशी आम्हाला माहिती आहे. मग आपण सर्वपक्षीय म्हणण्यापेक्षा आपण बीएसपीच्या माध्यमातून जर आपण उभा टाकला तर निश्चितपणानं आपल्याला इथं पक्षाची, पत्रकारांची आणि सर्वांची आपल्याला साथ मिळण्याची शक्यता आहे, असं आमचं मत आहे. तुमचा विषय खूप चांगला आहे, परंतु कसं आहे सर, माहिती आहे का, मी सुरुवातच आरपीआयच्या माध्यमातून, दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात 1991 ला मी आलो. त्याच्यानंतर मी आरपीआयला देखील मी मागणी केली होती सर. सर्व काँग्रेस सर्व एक ऐक्य होतं ना त्यावेळेस. ज्यावेळेस मी 1996 ला ज्यावेळेस मी मागणी केली, आदरणीय आमदार, माजी आमदार TN काबत साहेबांकडे आपण सर्व एक झाला, काँग्रेस वगैरे आपण खूप चांगले 4 खासदार झाले त्यावेळेस. तर मला जर उमेदवारी जर दिली नगर परिषदला त्यावेळेस, तर त्यांनी काय म्हणले, तुमचं काय म्हणजे तुम्ही असं कसं बोलता म्हणले, ते वार्ड जनरल आहे म्हणजे, आणि राखीव मधून कसं काय मागणी करता. पण मतदार आमचे बिचारे खूप गरीब जरी असले, स्वाभिमानी, आणि त्यांनी जे आहे ना त्या पद्धतीने मला अपक्ष उभा केलं, पण पक्षाने दिलं नाही. त्याच्यानंतर तुमच्या दिवसात मी भारतीय जनता पक्षाने नगरसेवक झाल्याच्या नंतर काही गोष्टी मी ज्यावेळेस मी आंदोलनाच्या स्वरूपामध्ये आंदोलनाच्या भूमिका घेत असताना अनेक म्हणजे जीवावर बेतणारे देखील प्रश्न काही आले आमच्या. मग त्यावेळेस आम्ही अशी भूमिका केली. आदरणीय मला वाटते नितीनजी गडकरी साहेब विरोधी पक्ष नेते असताना मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी भारतीय जनता पक्षामध्ये, आणि मी ज्यावेळेस मी आंदोलन करायचे त्यावेळेस ना मला हद्दपरिचयाच्या पर्यंत अशा पद्धतीनं या ठिकाणी झालं. बऱ्याचशा काही गोष्टी माझ्या सोबत झाल्या. मग त्या ठिकाणी कुठला तरी एक पक्ष असणं आवश्यक आहे, म्हणून मी भारतीय जनता पक्षाने केला. त्यावेळेस नगरसेवक होतो रनिंगच्या, आणि नितीन गडकरी साहेबांनी देखील उटकीसूट मला अटक करायची, काय म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या वतीने अटक व्हायची. नगर परिषदमध्ये मी टोकाची भूमिका घ्यायची आणि सामाजिक कामं विषय असतील त्या पद्धतीने काम करत असताना काही गोष्टी घडायच्या. परंतु मी ज्यावेळेस नितीन गडकरी साहेब माझ्या घरी आले होते, ठिकाणी लपून चोरून नाही, आणि अक्षरशः त्या ठिकाणी विधानसभेमध्ये अधिवेशन म्हणजे विधान परिषदेमध्ये त्यांनी आवाज उठवला त्यांनी की त्याची का अटक होते अशा पद्धती. तेव्हापासून माझी अटकही जम झाली. मग त्याच्यानंतर इथं जे काही काँग्रेस आणि भाजपची का राजकीय जे काही अस्थिरता गटबाजी होती त्याच्यामुळे देखील काही गोष्टी ह्या गोष्टी होत गेल्या. त्याच्यानंतर मी स्वतंत्र मी ओबरा संघटना देखील मी सामाजिक संघटन म्हणून चालवलं, आणि त्या माध्यमातून तेच म्हणलं ना, ऑटो रिक्षा असतील त्यांना जे परमिटच्या संदर्भात खूप आंदोलन मोठमोठाले केले, आणि सर्व आमचे पत्रकार बांधव तुम्हाला काही माहित नाही म्हणजे सर्व गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर मी 2006 ला निवडून आलो, पक्ष चालू, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि राजकीय लातूरचं इतकं म्हणजे खूप टोकाला भूमिका घेतली आहे. आणि ते तुम्ही पूर्ण तुमच्या कामाची सामाजिक राजकीय सगळी उजळणी केली, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत, त्याचा काही विषय नाही. परंतु आज निवडणूक लढण्याचा निकषच बदललेला आहे. काम हे निकष राहिलाच नाही, आणि तुम्ही तर पूर्ण उजळणी सांगताय कामाची. मग एकीकडं अँगल, विचार, हे सगळ्या गोष्टी म्हणजे आत्मी निकषच राहिला नाही. मग तुम्ही कुठला निकष घेऊन आता लोकांसमोर जाणार, आणि कशा पद्धतीने तुम्ही आव्हान करताय, पण हे शक्य होईल का? सर, आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्य असतील पूर्ण देशाने माननीय मनोजी जरांगे साहेबांचं जर तुम्ही भूमिका घेतली, एक समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जे काही मराठा समाजातले उपेक्षित सुशिक्षित बेकार आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. एक साधा कार्यकर्ता
एक चांगली भूमिका घेऊन या ठिकाणी आणि संपूर्ण देश हादरून गेला त्याच्या मागणीची. राहिली गोष्ट आता निवडणुकीच्या संदर्भामध्ये खरंच आहे की आर्थिक दृष्टिकोनातून मी कमकुवत आहे का आहे, परंतु आज घडीला मी दोन्ही वेळेस मी अपक्ष असताना मला पैशाची अपेक्षा लागली नाही, पण तुमच्यासारखे एक निष्ठावंत आणि तुम्ही जर ठरवलं आणि खरंच जे काय खरे मतदार आहे जे वास्तव जर ठरवलं असेल, आम्ही 1-1 रुपया जरी आम्ही जमा केला आमच्या बांधवाकडून सर्वांकडून, तर ह्या माध्यमातून लागते काय सर? निवडणुकीमध्ये काहीच नाही, फक्त लोकांनी सच्च्या मतदारांनी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचं जे काय किंमत काय आहे ती म्हणजे सर्वांना दाखवण्याच काम. साहेब तुम्ही मतदारांच्या बाजूने बोलू नका हो, मी मतदारांचं बोलत नाही. मतदार तुमच्या लागतील, तुमच्या सोबत येतील वगैरे वगैरे, तो विषय नाही आहे. तुम्हाला जी यंत्रणा उभी करण्यासाठीच्या ज्या गोष्टी लागतात ते प्रचंड विषय आहे तो. यंत्रणेच्या म्हणजे प्रचाराच्या माध्यमाचीच भाषा करता ना हे सगळ्या मी सांगालो ना सर, प्रचार म्हणजे तुम्हीच. जसे मी अगोदरची जी निवडणूक सांगितली माझ्याकडे काहीच नव्हतं सर, मी निवडणूक लढवली सर. इथे असतो आता ते ऐका ना सर, आता ते जरी झालं साहेब, आज घडीला बघा ना साहेब, आज मनोज जरांगे साहेबांचं तुम्ही एक उदाहरण म्हणून सांगाल काय पैशाची गरज आहे त्या विचाराने. सर्वच पत्रकार तर सर्वात पहिल्या प्रथम पत्रकार पुढे आले, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे खरंच पत्रकार आले ना. आणि आज जर सर्व मिळून जर आज जर जशा पद्धतीने आपण इतिहास तुमच्या माध्यमातून होऊ शकते ना साहेब. सर ही लोकसभेची निवडणूक आहे, जरांगे पाटलांचा एक विषय आहे आणि तो समाजासाठीचा विषय आहे. आणि म्हणूनच म्हणतो जरांगे पाटील साहेबांचं ऐका ना सर, जरी निवडणूक लढत नाहीत, ऐका ना सर, प्रश्न म्हणतोय मी, प्रश्न त्यांनी निवडणूक लढत. आज मी ह्या मतदारसंघातून का निवडणुकीला उभा टाकलं साहेब? सर्व हा लोकसभेचा जो राखीव मतदारसंघ आहे आणि सर्व उदासीन आहे. इथल्या राजकीय पक्षाच्या नॅशनल पक्षाच्या लोकांनी जो कोणी खरा सच्चा आहे, जो चांगला आहे, त्यांना कधीच उमेदवारी दिलेली नाही आणि म्हणून इथले लोक जे काही आहेत ना ते नाराज आहेत. आणि सर्व त्याचा विषय म्हणून जे काम करणार आहे, जे विषय सर्वांचे प्रश्न घेऊन मांडणार आहे, जाणणार आहे, असा उमेदवार. काही लोकांचं म्हणणं झालं की बनसोडीचं तुम्ही पुढाकार घेतला चांगलं होईल. आणि त्या पद्धतीनं मला राजकीय संदर्भातून अनेक मराठा बांधवासहित असतील अनेक बऱ्याच अँगलनं मला सहकार्याची भूमिका या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि बनसोडीचं तुम्ही जर पुढाकार घेतला, कारण तुम्ही आयुष्यच गेले तुमच्या कामाच्या मध्ये, तुमचा एक लातूरसाठी आजपर्यंत उमेदवार चांगला भेटला. निवड म्हणजे कुठंतरी म्हणजे उठ म्हणलं की बस म्हणलं की उठ, अशा पद्धतीची काय भावना झाली लोकांपर्यंत झाली. आणि एक चांगल्या पद्धतीची तुमची भूमिका आहे आणि आमचं तुमचं सहकार्य आहे. अनेक लोकांच्या काही या ठिकाणी मला एक सहकार्याची भूमिका आल्या कारणानं मी हे पुढाकार घेतले. बनसोडे साहेब सर, मुलाखतीची एक पद्धत आहे प्रत्येक राजकीय पक्षामध्ये, आणि आपण एवढं चांगलं कार्य आहे आपलं किंवा आपलं सर्व गोष्टी आहेत, तर आपण मुलाखती घेऊन सुद्धा ह्या गोष्टी करू शकला असं पक्ष कोणाची मुलाखत पक्षामध्ये इतर राहिलंच नाही हो सर. राष्ट्रीय पक्षाने जे जे केले ना त्या पक्षातला कोणता तर गुत्तेदार, बरोबर आहे, तुम्ही बघितलं नसेल, तुम्हाला देखील किती खंत वाटायच्या. आता तुम्हाला बोलण्यात अर्थ तुम्हाच खतखत शिजालय, तुम्हाला बोलत पण म्हणजे बोलताय नाही, पण आता कोणी तर बोललं पाहिजे ना साहेब. आता कुठलं का लहान लेकरू देखील आलं मला असं मला उमेदवार लगेच जाहीर करायला हवा येऊ द्या, काय की येऊ द्या, कुठलं काय काय एक माझं काय म्हणणं आहे, काय गोष्टी ज्या अशा बोलायल्यात ना साहेब, हीच हवा आहे हो साहेब. हा हीच हवा आहे. पक्ष आवडतो, कुठल्या पक्षावरती आपले सगळं देह धोरणं तुम्हाला आवडतात? मला असा कोणता पक्ष आहे? मला भारतीय संविधान जे आहे साहेब, पक्षामध्ये तुम्ही बघितलं भारतीय संविधानानुसार आपल्याला काम करायचे जे नियम आहेत त्या आम्ही पक्ष विचारला सर. पक्ष तुम्ही बघितला संविधान आहे, एक लक्षात घ्या, पक्ष कोणताच वाईट नसतो साहेब, पण तिथं जे काम करणाऱ्या जे काही लोक असतात त्याच्यामध्ये काही काही गोष्टी असतात. पक्ष कोणताच वाईट नसतो. म्हणून या लातूरला जे आहे ना साहेब, राजकीय नेते जे काही आहेत त्या पक्षामध्ये, पक्ष खूप चांगले असतात साहेब, पण त्या पक्षामध्ये प्रमुख म्हणून जे काम करत असतात ना ते लोक जे आहेत ना ते ह्या लातूर लोकसभा मतदारसंघाला न्याय देत नाहीत आणि योग्य उमेदवार देत नाहीत, ही खंत आहे. बरं, न्याय देत नाही लोकसभेची निवडणूक लढवायला निघाला, इथं असे कोणते प्रश्न इथं केंद्र शासनाचे जे राहिलेत किंवा राहणार इथं ते प्रश्न मांडून घेऊनच चाललं पाहिजे ना. मग ते प्रश्न कोणता घेऊन चालला तुम्ही? ठीक आहे, ते संविधान आहे, संविधान वाचवायचं, मग लोकसभेला तुम्हाला थांबायचं, इथं उमेदवार लादले, सगळं करायला, पण इथं लातूर जिल्ह्यासाठी लागणार आहे काय? कारण लातूर जिल्ह्यासोबत नांदेड जिल्हा आलाय, लातूर जिल्ह्याचा काही भाग उस्मानाबाद मध्ये गेलाय,
इथं कनी एकाचे 3 तुकडे झालेले इथं. मग तिथं काय मूलभूत प्रश्न घेऊन जाणार ते तर सांगावं लागेल. पाणी नाही, रोजगाराचा प्रश्न तर केंद्राच्या हातात नाही, स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात आहे. केंद्राचा प्रश्न घेऊन कोणता जाणार तुम्ही मुळात? तुमचा विषय मान्य अध्यक्ष महोदय खूप चांगला विषय आहे आणि सर्व डोळ्यात देखील तुम्हाला दिसू लागल्या जिल्ह्यात काय ऐका ना मी काम दादा, आपल्या लातूर जिल्ह्याला पाण्याची कमतरता आहे, उद्योगधंद्याची कमतरता आहे, असा कुठला आहे का? पाण्याचा प्रश्न केंद्राचा नाही. रोजगार मिळावे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करावं. कसले कंत्राटी भरती मिळावे होते, कसले नाही, आज जे द्वारकादास श्यामकुमार मध्ये भरती चालू आहे, त्यांना बोर्ड लावलं तर 100 जण जातील, तिथं रोजगार मिळावेत काय ते पाहिलेलं आहे सगळ्यांनी. बोलच म्हणालो की जे काय नोकर भरतीची बंद झाली, ज्या केंद्र सरकार असेल राज्य सरकारने जी काय भूमिका घेतली नोकर बंदीच्या संदर्भामध्ये, त्याच्यामुळेच आपला सुशिक्षित बेकार म्हणजे रोजगार म्हणजे हे झाला ना सर, म्हणजे बेरोजगार झाला ना सर. आणि तुम्ही जर बघितला तर लातूरची जर खास जिल्ह्यातलेच प्रश्न जर बघितले तुम्ही जे विचार केला, लातूर नांदेड बरोबर आहे सर, रस्ता जर तुम्ही बघितला किती वर्ष गेला माहिती आहे का? आज झालाय. आज सर्वात महत्वाचं एवढ्या लातूर किती आवर्षण आहे सर पाण्याच्या संदर्भात. शेतकऱ्यांचे जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काय शेतकऱ्यांसाठी जे काय अनुदान मिळायला पाहिजे बरोबर आहे, शेतकऱ्याची काय परिस्थिती अजून देखील अनुदान मिळालेलं नाही सर. हे बरेचसे अनेक विषय आहेत त्याच्या माध्यमातून आपण विषय घेऊन तर आपल्याला काम करावंच लागेल ना सर. केंद्र सरकारचे आज स्कॉलरशिपच्या संदर्भात तुम्ही जर बघितलं सर, विद्यार्थ्याची स्कॉलरशिप जे काही 60% होते त्याचे 40% राहिले. राज्य सरकारकडे बजेट नसते, खरं तर केंद्र सरकारने 60% द्यायला पाहिजे, परंतु या ठिकाणी कोणीच तिथं आवाज उठवलेला नाही. आणि आता तुम्ही महिला रोजगारच्या काल परवा मी प्रश्न देखील उपस्थित केला. आज राज्य सरकारने जे काही एमपीसी युपीसीच्या एक्झाम वगैरे असतात त्याचे किती भरमसाठ त्यांनी म्हणजे प्रवेश जे असते ना फॉर्म भरायचे किती पैसा घेतला सर. आणि अक्षरशः घरातल्या आईवडिलांनी गळ्यातलं सोनं नाणं विकून अक्षरशः त्या लेकरांची फीस भरून ते फॉर्म भरून त्या ठिकाणी केलं, पण राज्य सरकारला त्याची क्यू आली नाही. मग हे अशा पद्धतीने केंद्र सरकार असेल राज्य सरकार हा विषय जरी असला परंतु वास्तव विषय बरेच आहे. आणि तुम्ही आम्ही जे पत्रकार असेल तुम्ही आम्ही सर्व बसून जे काय आपले जे काही सुशिक्षित बेकार आहेत पत्रकाराचे प्रश्न तर तुमचा आहे सोडायचं ना, दिल्लीला तर तुम्ही जातात, परंतु तुमच्या समोर जे काही वास्तव प्रश्न पत्रकाराची साधे नाहीच आहे. आज तुम्ही बघितलंच आहे काय सर, मला पेपर वाढून पेपराचे भाव काय झाले. माझा प्रश्न म्हणण्याचा असा उद्देश नव्हता. तुम्ही जरंगे पाटलाचं नाव काढलात. एक मिनिट जरंगे पाटलाचं उदाहरण देऊन सांगू लागला. जरंगे पाटील एक ठराविक मराठा समाज हाच शब्द विरोधावली मिळून तो बाहेर पडलेला आहे. तुम्ही असा कोणता गहन प्रश्न आहे, एखादी प्रश्न तर घेऊन चलावं लागेल ना तुम्हाला. गॅरंटी का जमाना आहे, काय गॅरंटी आहे? पत्रकारांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे बरं का सर. पत्रकारावर जे काय कोणी बी उठ के सुट मारहाण करताय काय परिस्थिती, जो पत्रकाराचा जो संरक्षण कायदा जो आहे तो प्रभावीपणे राबवला पाहिजे. आणि अक्षरशः केंद्राच्या जाहिराती मिळाल्या पाहिजे, राज्याच्या जाहिराती मिळाल्या पाहिजे आणि चाललं पाहिजे बरोबर आहे साहेब. पत्रकाराच्या बाबतीत आपण पुढाकार घेतलेच सध्या संदर्भात.